मित्रांनो, समजा तुमच्याकडे एका कंपनीचे 100 शेअर आहेत. एका शेअरची प्राइस ही ₹1000 आहे. म्हणजे तुमचे टोटल इन्व्हेस्ट किती आहेत? ₹1,00,000. आणि अचानक कंपनी म्हणते, तुम्ही आमचे शेअर होल्डर आहात म्हणून आम्ही तुम्हाला अजून 100 शेअर फ्री देणार आहे. आता तुम्ही म्हणाल, अरे वा, म्हणजे माझे 1,00,000चे 2,00,000 होतील. बरोबर आहे की नाही? कारण कंपनी अजून 100 शेअर देणार आहे. तुमच्याकडे 100 शेअर आहेत. पण इथेच बोनस शेअरची खरी गंमत चालू होते. आता तुमच्याकडे 100 शेअर आहेत. तुम्हाला अजून 100 मिळाले. तुमचे 200 शेअर झाले. तुमची 1,00,000 प्राइस होती. म्हणजे तुमची प्राइस 2,00,000 झाली. बरोबर का नाही? मग बोनस शेअर देऊन फायदा काय? बोनस शेअर फायदा काय झाला? समजा कंपनीनं दिला तर तुमचा फायदा काय झाला? आता हे आपण जाणून प्रयत्न लक्षात घ्या. कंपनी बोनस का देते आणि बोनस नंतर शेअर प्राइस कमी का दिसते? अगदी सोप्या भाषेत हे आपण समजून घेऊया. तर तुम्हाला काय वाटेल, तुमचे प्राइस वाढले, पण तसं नाहीये. प्रत्यक्षात तुमची प्राइस तीच राहते. समजा ABC कंपनी खूप वर्षापासून चांगला बिझनेस करत आहे. कंपनीने प्रॉफिट कमवला आणि त्यातील काही पैसा रिझर्व्ह पण आहे, जमा आहे. आता कंपनी ठरवते, आपल्या एक्झिस्टिंग शेअर होल्डर आहेत त्यांना आपण शेअर देऊया. आणि कंपनी जाहीर करते की 1+1 बोनस, म्हणजे एकाला एक बोनस. आता काय प्रकार आहे हा एकाला एक? खूप सिंपल आहे. तुमच्याकडे एक शेअर आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला एक शेअर मिळणार आहे. आता तुमच्याकडे 10 शेअर असतील तर त्याच्या बदल्यात तुम्हाला किती शेअर मिळतील? 10 मिळतील. 100 असतील तर 100 शेअर मिळतील. सिंपल आहे. म्हणजे तुमच्याकडे आता 100 शेअर होते आणि बोनस नंतर तुम्हाला 100 मिळणार. म्हणजे तुमच्याकडे शेअर होणार 200. आणि त्यासाठी तुम्हाला कंपनीला वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत. आता बोनस शेअर म्हणजे काय? हे लक्षात घ्या. तर बोनस आपल्या एक्झिस्टिंग शेअर होल्डरला काहीतरी अतिरिक्त न देता एक्स्ट्रा शेअर दिले जातात. याच्यामध्ये आपल्याला काही अतिरिक्त मिळत नाही. याच्या बदल्यात एक्स्ट्रा शेअर मिळतात. आता सिंपल फॉर्म्युला, बोनस शेअर बरोबर एक्झिस्टिंग शेअर होल्डर ना मिळणारा एक्स्ट्रा शेअर. लक्षात ठेवा, फ्री शेअर म्हणजे फ्री मनी अजिबात नाही. हा पॉईंट इथं खूप महत्त्वाचा आहे. हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. कंपनी बोनस शेअर का देते? आता प्रश्न आपल्याला पडतो. आपल्याला पैसे दिले, बोनस शेअर दिला, का देते? तर हे बोनस शेअर काय असतात, की समजा काय करते कंपनी, की आपल्याकडे आपण आपल्या मुलांना कसं थोडंसं एक प्रकारे कोड्यात टाकतो. त्याच्याकडनं ₹100 घेतो आणि त्याला काय म्हणतो, तुम्हाला एक नोट दे, मी तुला 10 नोट देतो. तर मुलगा खुश होतं. आपण त्यांच्याकडनं 100ची एक नोट घेतो आणि ₹10च्या 2 नोटा देतो. तर मुलगा इतका खुश होतो, त्याच्याकडे एक नोट असते आणि त्याला मिळतात 10 नोट. त्याला काय वाटतं, की आपल्याला एकाला 10 याप्रमाणे आपल्याला नोट मिळालेली आहे. त्याच प्रकारे इथं 1+1 लक्षात घ्या. म्हणजे ₹1चे आपले ₹100चे त्याने काय केले, ₹50, ₹50च्या 2 नोटा दिल्या. सरळ असं म्हणायला पाहिजे. म्हणजे शेअरची संख्या वाढली, प्राइस काहीच वाढली नाही. मग बोनस का म्हणतात याला? तर याच्या मागं कारण काही नाही. याला बोनस तर म्हणतात. कंपनी आपल्याला काढला, बोनस मिळाला म्हणजे डबल झाला. प्रत्यक्ष इथं डबल व्हायची, प्राइस तीच राहिली, फक्त शेअर डबल झाले. जसं मुलाला आपण कसं 100च्या ऐवजी 10 नोटा दिल्या, त्याच्याकडे त्या 10 नोटांची ₹10ची एक नोट आहे, म्हणजे ती प्राइस 100च आहे. तर कंपनीला एवढं प्रेम का येतं आणि कंपनी अशी का करते? याच्यामागे खूप वेगळे इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. त्या कंपनी बोनस शेअर इश्यू करताना आपल्या रिझर्व्ह अकाउंटेबल प्रॉफिटचा काहीही भाग कन्व्हर्ट करत नाही. तर मार्केटमध्ये जी शेअरची संख्या आहे, तीच शेअरची संख्या डबल करते. बाकी काही करते का? बाकी काही करत नाही. मग बोनस रेशो 1:1 का म्हणतात? तर ते दिले जातात. एकाला 1 दिला जातो, एकाला 2 दिले जातात, एकाला 3 दिले जातात. काही कंपनी काय करते, एकाचे 10 बनवते. बोनस शेअर आणि स्प्लिट एक प्रकारे सेम आहेत. तशात काही भाग नाहीये. फक्त ते सांगायची पद्धत आहे. आपण बोनस दिला, स्प्लिट केला, अशातला भाग असतो. म्हणून काय होतं, कधी-कधी काय होतं, की एखादा शेअर आहे ना, दिसताना खूप काय दिसतो, ₹1000 आहे. आपण काही घेत नाही, ₹1000 आहे. दुसऱ्या दिवशी आपण अकाउंट उघडतो आणि आपल्याला दिसतं, अरे हा शेअर तर
₹100 मिळतो. आपल्याला वाटतं ही शेअरची प्राईस पडली का काय आपण खरेदी करायला सुरुवात करतो. असं बरंच वेळा दिसतं. शेअर एकाच वेळी प्राईस कमी दिसली का आपण अचानक खरेदी करायला सुरुवात करतो आणि त्या शेअर्सची प्राईस वाढायला सुरुवात होते. जास्त करून मला वाटतं एक शेअरच्या अशाबद्दल झालं होतं. डिस्काउंट काय नाव माझ्या लक्षात येईना. त्या शेअरचं झालं होतं. ते शेअर खूप अचानक वाढायला सुरुवात झालं. मला पण वाटलं काहीतरी हा शेअर खूप स्वस्तात मिळायला लागला का. प्रत्यक्षात जाऊन पाहिलं तर तो स्प्लिट झाला होता. त्याला बोनस मिळालेला होता. मग अशा वेळेस असं काही आपल्याला फायदा होत नाही. पण अशी कंपनी का करते? एकापेक्षा डबल शेअर का देते? याच्यामागे कंपनीचा काय उद्देश असतो? तर कंपनीचा उद्देश बरेच अंशी वेगळ्या पद्धतीनं असतो आणि तो आपल्याला जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत, की कंपनी असं का करते? एकाच एक देतं, एकाच 2 देते. अशा प्रकारचे कंपनी शेअर देण्याच्या मागचे काही उद्देश आहेत ते मी तुम्हाला सांगतो बरं का. सगळ्यात पहिली कंपनी असं का करते? बऱ्याच वेळा काय होतं, आता एक शेअर असतो तो खूप इतका वाढलेला असतो ना, तर त्याची प्राईस एवढी झालेली असते का जी छोटे इन्व्हेस्टर असतात ते त्याच्यामध्ये पैसे लावतच नाही. त्यांना तो खूप महाग वाटतो. समजा एखादा शेअर आहे, त्याची प्राईस झाली ₹15,000. आता 15 नाही ₹10,000 धरू, ₹10,000 प्राईस झाली. तर आपण काय म्हणणार, ₹10,000 ला एक शेअर आहे, त्याच्यापेक्षा दुसरं शेअर घेतलं तर मला जास्त शेअर येतील. त्यामुळे तिथे ज्यांच्याकडे 10,000 पेक्षा कमी प्राईज आहे किंवा ज्यांना जास्त शेअर पाहिजेत, असे इन्व्हेस्टर, छोटे इन्व्हेस्टर हे शेअर खरेदी करत नाहीत. त्यामुळे या शेअरमध्ये जास्त व्हॅल्यूम जनरेट नाही होत, लक्षात घ्या. आणि त्यामुळे जास्त व्हॅल्यूम जनरेट व्हावं, आपले शेअर प्रत्येकाकडे पोचावेत, म्हणून हे शेअर काय, समजा 10,000चा एक शेअर आहे ना, तर तो डायरेक्ट 20 पार्टमध्ये डिवायडेड केला जातो. एकास 20 म्हणजे ₹500 ला एक शेअर. आता तुम्ही ₹500 शेअर घेऊ शकतात. 10,000चा नाही घेऊ शकत, ₹500 तर घ्याल. बरोबर आहे का नाही? मग याने काय होतं, की बऱ्याच वेळा कंपनी ही एक वेगळ्या प्रकारे चाल खेळते, जेणेकरून त्या कंपनीला जेव्हा असं वाटतं, की आपली ग्रोथ मंदावत आलेली आहे आणि आपले शेअर आता कोण जास्त घेत नाही. त्यामुळे या शेअरमध्ये जास्त छोटे इन्व्हेस्टर खेचण्याचा प्रयत्न केला जातो, की त्यांनी पण याच्यात इन्व्हेस्ट करावं. दुसरा याच्यामागचा अजून मेन उद्देश असतो, तो लक्षात येत नाही. मेन उद्देश काय असतो, की जे मोठाले इन्व्हेस्टर आहेत त्यांना बाहेर पडायची. पण शेअरची प्राईस खूप जास्त असल्यामुळे छोटे इन्व्हेस्टर येत नाहीत. बाहेर पडायचे म्हणजे कोणाला तरी शेअर चिपकावा लागणार ना. मग तो चिपकावायचा कोणाला? तर ते छोट्या इन्व्हेस्टरला चिपकवायचा. त्यामुळे त्याची प्राईस स्प्लिट केली जाते. छोटे इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये ॲड होतात आणि त्यांना हळू हे शेअर विकले जातात. आता या शेअरची प्राईस कमी होते, भाग जास्त होतात. प्राईस याची कमी झाल्यामुळं काय होतं, जे ₹1000 शेअर आहे, तो अचानक ₹500 ला 1000 जसं स्प्लिट होईल त्याप्रमाणे तो विकला जातो. त्याच्यात व्हॅल्यूम वाढतं. मग त्याच्यामध्ये हळू मोठे जे इन्व्हेस्टर आहेत ते बाहेर निघायला सुरुवात होतात किंवा एखादा शेअर व्हॅल्यूम वाढल्याने दुसऱ्यांना घेणं पण सोपं जातं. त्यामुळं असे शेअर जास्त मंदावतात, स्टेबल होतात आणि त्या शेअरमध्ये जास्त भरभराट इथून पुढे पाहायला नाही दिसते. सुरुवातीला दिसते, पण नंतर नाही दिसत. असं पाहायला गेलं तर हे सगळेजण याचा यूज करतात. रिलायन्स झालं, ICICI बँक झालं, HDFC बँक झालं, ITC झालं, असे सगळे शेअर स्प्लिट झालेले आहेत. असं काही नाही की हे शेअर स्प्लिट झाले, काही शेअर नाही झाले. सगळे शेअर स्प्लिट झालेत. आता समजा तुम्हाला MRFचा शेअर माहितीच आहे, तो 1.5 लाखाला आहे. तुम्ही घ्याल का आता? तो महाग आहे का? प्रत्यक्षात तो महाग नाही आहे. त्याच्या कंपनीच्या व्हॅल्युएशननुसार. आता MRFच्या समोर जर आपण महिंद्रा कंपनी घेतली, आपली कंपनी किंवा टाटा कंपनी घेतली, रिलायन्स घेतली, ICICI बँक, कोणची कंपनी घेतली, ह्या महाग आहेत त्याच्यापेक्षा. ह्या पण त्यांचे शेअर स्वस्त आहेत. हे लक्षात घ्या. ऑलरेडी शेअर स्वस्त असणे आणि कंपनीचा शेअर महाग असणे याच्यात काही फरक नाही. कंपनीचा शेअर महाग आहे, पण तो त्याचं हे कमी व्हॅल्युएशन त्याचं त्या मानाने कमी शेअर जास्त महाग, जास्त शेअर स्वस्त शेअर. आलं का लक्षात? म्हणून येस बँकचे शेअर खूप आहेत, पण स्वस्त आहेत. ₹20, ₹30 घ्या. आहे का नाही? MRFचे शेअर खूप महाग आहेत, पण शेअर कमी आहेत मार्केटमध्ये. ₹1,00,000 ला घ्या, ₹1,50,000. मग तुम्ही घ्याल का? नाही घ्याल. पण हे आपल्याला माहीत पाहिजे, शेअरचा जो शेअरचा बोनस मिळतो, त्याच्यामध्ये शेअरचा काही फायदा होत नाही. शेअर बोनस आणि शेअर स्प्लिट हा एकच भाग आहे तसं पाहायला गेला. तर याच्यामागं लोकांनी जास्त ॲड व्हावं, आपल्याला व्यवस्थित भांडवल खेळतं ठेवण्यात यावं, यामागचा कंपनीचा असा उद्देश असतो. हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. ओके, आता भेटू पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू. टेक केअर. बाय बाय.